स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओच्या हायलाइट्सवरून तुम्हाला समजलंच असेल की आजची व्हिडिओ कशासाठी आहे। तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक भन्नाट वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी, म्हणजे की तुम्ही इन्व्हिटेशन, वेडिंग कार्ड्स प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करू शकताय, तेही घरी बसून। त्यामध्ये काहीच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही आहे, फक्त तुम्हाला एडिटिंग करून तुम्ही प्रिंट करून आणून क्लायंटला पत्रिका देऊ शकताय। म्हणजे आपण पहिले फक्त डिजिटल कार्ड बघत होतो, ज्या की आपण व्हॉट्सअप शेअरिंगसाठी, सोशल मीडियासाठी यूज करतोय, पण या प्रकारचे जे काही आहे इन्व्हिटेशन कार्ड बघा, तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे। मी बनवलेली डिझाईन आहे ही, आणि भरपूर जण म्हणतात की कॅनवाची जी काही डिझाईन आहे ती ब्लर होते किंवा मग त्यामध्ये प्रॉब्लेम येतात। तर असं काही नाही आहे, सगळं आपल्या डिझाईनवर डिपेंड असतं। आपण डिझाईन कशी करतोय, पेज साईज काय घेतोय त्यावर डिपेंड असते। बघू शकताय तुम्ही, काहीच ब्लर झालेली नाही आहे डिझाईन बघा, काहीच ब्लर झालेली नाही आहे। बाप्पा पण बघा किती छान HD लेवलमध्ये दिसत आहे। हे बॅक कवर ठीक आहे, खाली फोल्ड केलेलं आहे मी, ठीक आहे। ही फोल्डिंग साईज प्रॉपर घेतलेली आहे, ठीक आहे। आणि हा जो पेज आहे तो A4 साईजचा पेज आहे, ठीक आहे। हा A4 साईजचा पेज यूज केलेला आहे। तुम्ही जवळच्या जर प्रिंटिंग शॉपमध्ये गेलात जिथे पत्रिका वगैरे प्रिंट होतात, तर तुम्हाला या साईजचे पेपर प्रोव्हाइड पण केले जातील, किंवा जर तुम्हाला त्यांच्याकडून प्रिंट करून घ्यायचे असेल तर करू शकता। आता माझ्याकडे घरी छोटा प्रिंटर आहे, त्यामुळे मी घरीच प्रिंट केला, पण तुम्ही बाहेरून सुद्धा प्रिंट करून आणू शकता। तर यामध्ये तुम्ही बेसिकली 10 रुपयापासून सुरू करू शकतात। या प्रकारच्या ज्या पत्रिका आहेत त्या 10 रुपयापासून तुम्ही क्लायंटला देऊ शकता। आता तुम्हीच विचार करा की जर तुम्हाला एक क्लायंट भेटला तर लग्न सराई आपली चालू असते, ठीक आहे। आणि एक जर त्यांना प्रिंटिंगसाठी हवं असलं तर मिनिमम 500 तरी पत्रिका लागते। एका पत्रिकाचे तुम्हाला 10 रुपये, 500 पत्रिका घेतल्या तर 5000 तुम्हाला एका क्लायंटकडून मिळत आहेत। एका क्लायंटकडून तुम्हाला 5000 भेटल्यावर तुम्हाला जर समजा असे 4-5 जरी क्लायंट भेटले, 5 भेटले तरी 25,000 तुम्ही महिन्याला कमवू शकताय, ते पण घर बसल्या। तर मला असं वाटतंय की तुम्ही ट्राय करून बघावं, अशा प्रकारच्या कार्ड्स बनवून आणि प्रिंटिंगसाठी बाहेरून प्रिंट करून तुम्ही देऊ शकता। हां, अजून एक सांगायचं होतं की आपली जी काही ग्राफिक डिझाईनची क्लास आहे ती येणारी बॅच याला 5 मार्चला सुरू होते। जर त्याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत। जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ॲडमिशन घेऊ शकता। ॲडमिशन 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू आहे। क्लासची फी 1000 रुपीज आहे। क्लास आपला 45 डेचा आहे। येणाऱ्या ट्युटोरियलमध्ये पुढच्या क्लासबद्दल ब्रीफ एक्सप्लेनेशन व्हिडिओ येणार आहे, आणि त्यामध्ये आपण मोबाईलमधून कशी ग्राफिक डिझाईन केली जाते ते सांगणार आहोत। भरपूर स्टुडंटला असा डाऊट आहे की मॅम आपण खरंच मोबाईलवरून ग्राफिक डिझाईन करू शकतो का? तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोबाईलमधून ग्राफिक डिझाईन कशी केली जाते। तर तोपर्यंत आपण बघूया की ही मी जी काही डिझाईन केली आहे ती नेमकी कुठल्या फोल्डर साईजमध्ये केली होती, किंवा स्टेप बाय स्टेप आपण म्हणजे कशी ही डिझाईन करू शकतोय। तर आपण आता स्क्रीनवर जाऊया। तर ही जी काही समोर तुम्हाला दिसते ही कॅनवाची होम स्क्रीन आहे। जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना ऑलरेडी कॅनवाचं बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बट जे काही न्यू व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते। हे जे समोर तुम्हाला दिसतंय ते कॅनवा ॲप आहे। तर आपण कॅनवा ॲपच का वापरतो डिझाईनसाठी? तर हे एक असे ॲप आहे जे तुम्ही मोबाईलमधून पण ऑपरेट करू शकता आणि कॉम्प्युटरमध्ये पण करू शकता। म्हणजे जर तुमच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप नसेल तर तुम्ही मोबाईलमधून तुमचे मुलं सांभाळून, किंवा मग तुम्ही कुठे बाहेर जातायत तर तुम्ही डिझायनिंग करू शकताय, तुमचं काम अडून राहत नाही। त्यामुळे आपण कॅनवा ॲप यूज करतोय। तर आपण बघूया की मी ही जी काही वेडिंग कार्ड आहे ती कुठल्या फोल्डरमध्ये डिझाईन केली होती। तर बघूया की हे फोल्डर कुठलं आपण यूज केलंय। तर हे फोल्डर मी A4 साईजचं यूज केलेलं आहे। ज्या साईजची तुम्हाला डिझाईन हवी आहे, ज्या साईजचं प्रिंट करायचं आहे वेडिंग कार्ड, त्या साईजची डिझाईन घ्यायची आहे। मला आता A4 पेपरवर म्हणजे नॉर्मल पेपरवर प्रिंट करायची होती, त्यामुळे मी A4 साईज घेतली, ठीक आहे। सिंपल तुम्ही फोल्डर ओपन केल्यावर तुम्हाला या प्रकारचा पेज दिसेल, ठीक आहे। अशा पद्धतीचा पेज तुम्हाला शो होईल। तर आता यामध्ये टेक्स्ट टूल असतं, एलिमेंट्स असतात, ठीक आहे। तर तुम्ही टेक्स्ट टूलने हे टेक्स्ट ॲड करू शकतात, ठीक आहे। इथे तुम्हाला हवा तो टेक्स्ट ॲड करू शकतात, ओके। आणि त्यानंतर ह्या प्रकारचे मी जे काही एलिमेंट्स ॲड केलेत ते तुम्ही ॲड करू शकतात, ठीक आहे। एलिमेंट्समध्ये जर तुम्ही गेला तर तुम्ही जे काही सर्च कराल तर तुम्हाला त्या रिलेटेड डेटा मिळून जाते, ओके। रिसेंटली यूज्डमध्ये गेला तर मी रिसेंट जो काही डेटा यूज केलेला आहे तो तुम्हाला मिळतोय, ओके।
आपल्याला गुगलला जाऊन सर्च करायची गरज पडत नाही. कॅनव्हामध्ये ऑलरेडी एलिमेंट्स असतात. देन हे टेक्स्ट मी सगळे ऍड करून घेतले. स्क्रीन झूम करून दाखवते. या प्रकारे मी सगळा टेक्स्ट, काही शेप्स ऍड करून माझ्या क्रिएटिव्हिटीनुसार ही सगळी डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. कुणाचीच रेडी टू यूज किंवा कॉपी पेस्ट डिझाईन नाहीये. ही मी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने केलेली डिझाईन आहे. ठीक आहे. हा फर्स्ट पेज आणि जो काही आपला बॅक पेज होता याप्रमाणे मी डिझाईन केलेला आहे क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार. तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतात आणि वर्क फ्रॉम होम तुम्ही काम करू शकताय. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे ॲक्चुअली ही. तुम्ही ट्राय करून बघा. ठीक आहे. कुठल्याही साईजची तुम्ही डिझाईन करून प्रिंट करून बघू शकताय. सॅम्पलसाठी, प्रॅक्टिससाठी एखादी डिझाईन बनवून बघा कसं वाटतंय. सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. येणाऱ्या भागामध्ये मला काही डाऊट्स म्हणजे स्टुडंट्स विचारतात की मॅम खरंच आपण मोबाईलवरून ग्राफिक डिझाईन करू शकतो का, लॅपटॉपची गरज आहे का. तर व्हिडिओमध्ये मी शो करणार आहे की मोबाईलमधून ग्राफिक डिझाईन आपण कशी केली जाते आणि आपला जो काही कोर्स आहे त्याच्याबद्दल फुल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. कुठले कुठले टॉपिक इन्क्लूड होतात, काय काय होतं ते सगळं सांगितलं जाणार आहे. तर तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू. कीप सपोर्टिंग.